नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्याची आम्ही जी बातमी सादर केली होती त्या बातमीपत्रामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की मोहन केदार यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची साथ सोडून सुधाकर घारे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये का प्रवेश घेतलेला आहे हे आम्ही आपल्याला पुढच्या बातमीपत्रामध्ये दाखवणार आहोत आणि आज आम्ही त्या संदर्भातच आपल्याला बातमी सादर करत आहोत। मोहन केदार यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची साथ का बरं सोडली आणि सुधाकर घारे यांची साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये का प्रवेश घेतला या संदर्भामध्ये मोहन केदार यांनी आपल्या भाषणामध्ये एका कथेचा वापर करत या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। अगदी उघडपणे मोहन केदार जरी काही बोलले नसले तरी भाषणामध्ये मोहन केदार यांनी जी कथा एका राजाची आणि एका गायकाची सांगितलेली आहे त्यावरनं समजणारा भरपूर काही समजता येतं। मोहन केदार यांचं भाषण आपल्याला दाखवण्यापूर्वी आम्ही आपल्याला त्याच पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये श्वेला गुरव आणि त्याचबरोबर सुरेखा खेडकर यांची भाषण देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत संक्षिप्त रूपामध्ये। त्याचबरोबर खोपोलीतल्या राजकीय वर्तुळातले आम्ही ज्यांना नेहमी द्रोणाचार्य म्हणतो असे अप्पा मसूरकर यांचं भाषण देखील आम्ही आपल्याला दाखवत आहोत आणि त्यानंतर आम्ही आपल्याला दाखवणार आहोत मोहन केदार यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची का साथ सोडली आणि त्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी त्या भाषणामध्ये केलेला आहे। आणि हे सगळं पाहण्यापूर्वी आपण पाहणार आहोत एक छोटीशी जाहिरात। कारण मित्रांनो, लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच उकडीचे मोदक हवे असतात। तर उकडीचे मोदक आपल्याला स्वस्त दरात कुठे मिळणार पाहूया आपण या जाहिरातीमध्ये। गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे आणि ह्या वर्षी देखील आम्ही आपल्या सेवेमध्ये घेऊन आलो आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने वळलेले सुबक सुंदर लुसलुशीत व स्वादिष्ट ओल्या नारळाच्या किसापासून बनवलेले उकडीचे मोदक। मित्रांनो, घरगुती उकडीचे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर आपली ऑर्डर आजच बुक करा। खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती आपण आपली ऑर्डर व्हॉट्सअप करू शकता अथवा कॉल करून बुक करू शकता। आपली ऑर्डर देण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करा। संपर्क 9156009522। खरंच आपल्या अपेक्षेप्रमाणे नव्हते, काही पराभव खूप धक्कादायक होते, काही आपले बरेचसे दिग्गजांचे अंदाज चुकत होते, मी म्हणणारे शेवटपर्यंत टेन्शनमध्ये होते आणि या सगळ्याचं एकमेव महत्त्वाचं कारण होतं म्हणजे लोकसभेची निवडणूक ही जनतेने हाती घेतलेली होती आणि आता ही विधानसभेची निवडणूक तेच होणार आहे की विधानसभेची निवडणूक ही जनतेने हाती घेतलेली आहे आणि आताही आपण फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा जो मेळावा ठेवलाय त्याच्यातच एवढी गर्दी आहे। तर हे म्हणणं उचित ठरेल की ये तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे आणि आम्ही जनतेने ठरवलेलं आहे की आम्हाला टेबल घालून घेणारा नेता नकोच आहे। टेबलवर नाचणारा तर अजिबात नको, टेबलवर नाचणारा तर अजिबात नको, टेबलवर नाचणारा तर अजिबात नको। आम्हाला टेबल खालीच्या समोर एका साईडला बसल्यावर समोरच्या खुर्ची
तास पाण्याचा पुरवठा, विद्युतीकरण या सगळ्या स्तरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोण उपयोगी पडेल आणि ज्याचा साथ देऊन आपण वरचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील यासाठी सुधाकर प्रमुखच्या पाठीमागे आपण ताकद बळवूया एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा सगळं स्वागत करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, पक्ष सोडायचा म्हणजे कुणासाठी ही आनंदाची गोष्ट नसते, प्रत्येकासाठी ही एक दुःखाची गोष्ट असते. परंतु आपण ज्या ठिकाणी निष्ठेने काम करत असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला जर कल्याण मिळत नसतं तर त्या ठिकाणी आपण काहीतरी विचार करणं गरजेचं असतो. आणि काय बोलतात ना, नाग लागलं की तोंड उघडतं, त्याप्रमाणे आम्ही ज्या विभागात काम करतो त्या विभागातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या घेऊन जेव्हा आम्ही नेतृत्वाकडे जातो त्यावेळेस नेतृत्वाने आम्हाला केळाची टोपली दाखवण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला. आपण ज्या समाजात काम करतो त्या समाजाच्या आपल्याकडनं अपेक्षा असतात आणि त्याच अपेक्षा आपण आपल्या नेतृत्वाकडे असतात. पण आपलं नेतृत्व प्रत्येक वेळेस आम्हाला एक उत्तर मिळायचं की माझे हात हे दगडाखाली आहे. पण दगडाखाली काय असतं? विंचू. आणि खोपोली शहरात विंचू कोण आहे ते सर्वांना माहिती आहे, काय सांगायची गरज नाही. दुसरं आहे होते चमचे साहेब. त्या चमच्याने पण आपलं अर्ध काम केलं नाही. त्या चमच्यामुळे आम्ही सर्वांनी पक्ष सोडलेला आहे. जर त्या चमच्याने असं केलं, ही खोपोली खूप छोटी शहर आहे आणि या खोपोली शहरामध्ये प्रत्येक माणूस हा जो तो आपापल्या सुखादुखात जातो, मग तो छोटा कार्यक्रम असो मोठा असो, कारण प्रत्येक हा तिसरा माणूस एकमेकाच्या ओळखीचा आहे आणि सुखादुखात माणूस जात असतो. पण जर त्याच्या सुखादुखात गेल्यानंतर आपले फोटो कोणाला दाखवत असतील की हे बघा तुमचा कार्यकर्ता ह्या व्यक्तीसोबत गेला, त्या व्यक्तीसोबत गेला, आणि त्या ठिकाणी जर आम्हाला अशी भाषा वापरली जात असेल की मी तुम्हाला नेस्त नापत करू, अहो सर आम्ही खूप छोटे माणसं येतात आणि छोट्या कार्यकर्त्याला जर ही वागणूक मिळत असेल की नेस्त नापत करू तर याचं आम्हाला खूप दुर्दैव आहे. साहेब, फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. एक गायक असतो आणि तो गायकाचा आवाज खूप छान असतो. त्या राजाला त्या गायकाचा आवाज ऐकायला येतो. तो राजा त्याच्या प्रधानाला आणि शिपायाला पाठवून देतो की तो कोण गायक आहे त्याला घेऊन या. ते शिपाई प्रधान त्या गायकाने जातात, त्याला घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर मैफिल बसते. तो गायक गाणी खूप गात राहतो. जसं जसं गाणं गात राहतो तसं तो राजा त्याला एक एक गोष्ट जाहीर करत राहतो. त्याला सांगतो माझा जुना राजवाडा तुला घे, सोनं नाणं चांदी घे, आता घेतलेली 5 एकर तुला घे. ते सर्व देत राहतो. गायक अजून छान गातो, मंत्रमुग्धामध्ये घोषणा देत राहतो. मैफिल संपते. तो राजा घरी जातो. घरचे पण खुश होतात की राजाने आज आपल्याला एवढं सर जाहीर केलेलं आहे. वर्ष जाते, 2 वर्ष जाते, राजवाड्यातून काही निरोप येत नाही की काय झालंय. शेवटी तो गायकच राजवाड्यात जातो की साहेब असं मी गाणं गायलं होतं, त्याचं काय झालं कुठं? त्या राजाने सांगितलं तू गात होता ते माझ्या कानाला चांगलं वाटत होतं आणि मी जे घोषणा करत होतो तुझ्या कानाला चांगलं वाटत होतं. तिथं देणे घेण्याचा विषय आला कुठं साहेब? की अशी व्यवस्था परिस्थिती झालेली आहे. या ठिकाणच्या परिस्थिती अशी आहे साहेब, काही काही बोलतो सांगतो मला चप्पल फेकून मारली ते बोलतात की आम्हाला घालत नाही. अशी परिस्थिती आहे. तरी मला आपण पक्षात घेतला, प्रवेश दिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मला 2 बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती.